नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, जय भीम। जय। आपण पाहताय महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। मी आता आलो आहे शिवडी या ठिकाणी। शिवडी या ठिकाणी रुग्ण हक्क परिषद या परिषदेचं कार्यालय आहे आणि या कार्यालयामधून सामान्य रुग्णांसाठी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांच्या बिलाचा प्रश्न असेल, त्यांना दाखल करतानाच्या त्यांच्या कॉटचा प्रश्न असेल, हे सारे जे प्रश्न आहेत ते रुग्ण हक्क परिषद या परिषदेच्या माध्यमातून या परिषदेचे मुंबई सहसचिव प्रवीणजी शिवराम पवार आणि मुंबईचे संघटक प्रमोदजी नाना जाधव हे या मुंबई शहरामधील रुग्णांसाठी अत्यंत मोलाचं असं काम करत आहेत। आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत रुग्ण हक्क परिषदेच्या निमित्ताने आपण काय सांगाल। नमस्कार, माझं नाव प्रवीण शिवराम पवार। मी रुग्ण हक्क परिषदेचा मुंबईचा सहसचिव आहे आणि विविध सामाजिक संघटनेतून मी सामाजिक भावनेतून आपल्या सामान्य जनतेला मदत करण्यासाठी आम्ही नेहमी कार्यरत आहोत। तरी या भारत देशामध्ये स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले आहेत, परंतु आपला सामान्य जनता ही अन्न वस्त्र निवारापासून अजून वंचित आहे। यामध्ये मुळात जर पाहायचं झालं, आज महागाईच्या प्रमाणात आज एवढी महागाई झालेली आहे की लोकांना आपल्या सुखसुविधासाठी फार खस्ते खावे लागतात। त्यापैकी आपण म्हटलं तर उपचारासंबंधी, हॉस्पिटल संबंधी आपलं सरकार अशा प्रकारे अनबंदी कार्यक्रम चालू आहे की लोकांना अतिशय वाईट परिस्थितीमध्ये हॉस्पिटलमध्ये उपचार करताना बिल भरताना अडचण येत आहे। आपल्या मान्य उच्च न्यायालयाने अशी एक योजना तयार केलेली आहे की त्या माध्यमातून जे चॅरिटेबल हॉस्पिटल आहेत त्यामध्ये गरीब आणि अल्प उत्पन्नधारक व्यक्तींसाठी काही रिझर्व बेड ठेवलेले आहेत। उदाहरणार्थ जर म्हटलं की ज्यांचं अल्प उत्पन्न आहे त्यांच्यासाठी 10% ह्या कॉट्स रिझर्व ठेवण्यात येतात, म्हणजे राखीव ठेवण्यात आले, आणि अल्प उत्पन्नधारकांसाठी 10% रिझर्व कॉट ठेवले आहेत। परंतु आपले लोकप्रतिनिधी व लोकसेवक हे सामान्य जनतेला त्यांचा न्याय मिळण्यापासून त्यांना वंचित करत आहेत। परंतु एक सामाजिक भावनेतून आणि एक आपण फुले शाहू आंबेडकर विचारधारेचे कार्यकर्ते म्हणून आपण सामान्य लोकांना जास्तीत जास्त आणि मोफत आणि अल्प दरामध्ये या हॉस्पिटलमधून मोठ्यातले मोठे उपचार ऑपरेशन करून देण्यासाठी आम्ही सतत लोकांना मदत करत आहोत। आजपर्यंत या वर्षभरामध्ये आम्ही आम्हाला एकच हायकोर्टाचे चॅरिटी हॉस्पिटलच्या संदर्भात, रुग्णालया संदर्भात आपण मगाशी जे बोललात ते काय आदेश आहेत जरा लोकांना कळलं पाहिजे। मुळामध्ये काही वर्षापूर्वी अशी एक घटना झाली होती की एका व्यक्तीने जनहित याचिका दाखल केली होती की त्याच्या वडिलांना उपचार देण्यात आले नव्हते आणि काही आर्थिक अडचणीमुळे तोही पैसे भरू शकला नव्हता। तर त्या अनुषंगाने उच्च न्यायालयाने असे आदेश दिलेले आहेत की चॅरिटेबल हॉस्पिटलला सरकारतर्फे जे अनुदान मिळतं, म्हणजे उदाहरणार्थ जी जमीन संपादन केलेली असते ती अतिशय अल्प दरात त्यांना मिळालेली असते, तसेच वीज पाणी यामध्ये सुद्धा त्यांना बरीचशी सवलत दिलेली असते। आणि त्या अनुषंगाने त्या चॅरिटेबल हॉस्पिटलचं एक दायित्व आहे की समाजामध्ये असलेल्या गरीब लोकांना त्यांनी मोफत उपचार द्यावा किंवा अल्प दरात उपचार द्यावा। परंतु आज जो खाजगीकरण झालेला आहे या अनुषंगाने हॉस्पिटलचे जे व्यवस्थापक आहेत किंवा ट्रस्टी आहेत हे लोकांना लुबाडण्याचं काम करत आहेत। परंतु लोकांना कायद्यापासून अनभिज्ञ असल्यामुळे त्यांना त्या सुविधेपासून लांब आहेत। उदाहरणार्थ जर सांगायचं झालं की एखाद्याला 5 लाखाचा जरी खर्च असेल आणि त्याचं उत्पन्न अतिशय अल्प दरात असेल तर त्याला त्या हॉस्पिटलने त्यांच्या फंडमधून जो IPF फंड त्याला म्हणतात त्या IPF फंडमधून लोकांना
त्यांनी मोफतमध्ये उपचार करून दिला जातो. परंतु जे समाजसेवक जे बसलेले असतात, सोशल वर्कर बसलेले आहेत, हे सुद्धा कोणती माहिती देत नाहीत आणि लोकांकडून पैसे लुबाडले जातात. मुळामध्ये त्या हॉस्पिटलने त्या योजनेबाबतचा जो बोर्ड आहे तो त्यांच्या अगदी दर्शनी भागामध्ये त्यांनी हॉस्पिटलच्या बाहेर लावला पाहिजे, परंतु तसं केलं जात नाही आणि त्यामुळे लोक अनभिज्ञ राहिल्यामुळे लोकांना त्यांचे पैसे भरून अतिशय वाईट परिस्थितीमध्ये लोक घरदार विकून आपलं सोनं दागिने विकून लोक उपचार करत आहेत आणि काही लोकांच्या ते जीव गेलेले आहेत, कारण उपचार नसल्यामुळे ते लोक त्या लोकांना डिस्चार्ज देत आहेत जबरदस्ती. तर असं होऊ नये आणि लोकांना न्याय मिळावा याच अनुषंगाने आणि या सामाजिक भावनेने आम्ही आज रुग्ण हक्क परिषदेच्या माध्यमातून आम्ही कार्य करत आहोत. साधारण हे जे रुग्ण हक्क परिषद तुम्ही किती वर्ष हे काम करताय? गेली 1 वर्षभरापासून आम्ही शिवडी येथे आमचं कार्यालय स्थापन करून आम्ही काम करत आहोत आणि जवळपास आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की जवळपास 50 ते 60 जणांना आम्ही या मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये आम्ही मोफत उपचार मिळवून दिलेले आहेत. मोफत उपचार करून दिलेत, परंतु दुसऱ्या बाजूनं मला सांगा की एखाद्या रुग्णालयामध्ये अमापाशी फी आकारले गेले आणि रुग्णाच्या नातेवाईकांना ती भरता येत नाही, अशा वेळी तुम्ही काय केलंय? अशा वेळी आम्ही कायदेशीर कारवाई करून, उदाहरणार्थ आरोग्य विभागाला कळवून, चॅरिटी कमिशनरना कळवून किंवा स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये कळवून आम्ही त्याच्यावरती शक्य आम्ही ताबडतोब उपचार करायला हवेत. असे बरेचसे घटना घडले. आपण चांगला प्रश्न विचारला, कारण बॉम्बे हॉस्पिटल म्हणा, सैफी हॉस्पिटल म्हणा, अशा 2 ते 3 हॉस्पिटलमध्ये आम्ही बऱ्याच वेळा जे पेशंट ॲडमिट असताना या लोकांनी उपचार करण्यासाठी थांबवले होते, परंतु आम्ही तिथे कायद्याच्या ज्ञानामुळे आणि या योजनेचं ज्ञान सांगून आम्ही सोशल वर्करकडून आम्ही त्यांच्याकडून ते उपचार मोफत मिळवून दिलेले आहेत. आतापर्यंत तरी किती रुग्णांना तुम्ही मोफत म्हणा किंवा पैसे कमी करून मदत केलेली आहे? जवळपास आतापर्यंत आम्ही 50 ते 60 जणांना आम्ही मोफत उपचार मिळवून दिले आहेत. काही त्यातले 5-10 जण असेल की अल्प दरात केले आहेत, म्हणजे ज्यांचं उत्पन्न 3 लाखाच्या आसपास असतं त्यांना 50% सवलत दिली जाते. त्यानुसार आम्ही त्यांना अल्प दरात म्हणजे 50% मध्ये मोफत उपचार करून दिलेले आहेत. साधारण ज्या ज्या रुग्णालयात तुम्ही हे उपचाराची रक्कम कमी करण्यासाठी जाता तेव्हा रुग्णालय कदाचित सहज सहकार्य करायला तयार होत नसेल, अशा वेळी तुम्ही काय करता? अशा वेळी एकच आम्ही कायदेशीर काम करतो, ज्यानुसार समजा एखादा सोशल वर्कर किंवा तिथले व्यवस्थापक जर ऐकत नसेल तर आम्ही चॅरिटी कमिशनरलाही तक्रार करून शक्यतो आम्ही ताबडतोब त्यांना उपचार करण्यासाठी 1-2 दिवसामध्ये आम्ही उपचार मिळवून दिलेले आहेत. आतापर्यंत तरी उपचार मिळवून दिलेले आहेत. आणि रुग्णालयाला सहकार्य करणं तुम्ही भाग पाडलंय? हो, भाग पाडले. मागच्या 5-6 दिवसात 8 दिवसापूर्वी एक घटना नवी मुंबई नेरूळमध्ये घडलेली आपण ऐकली असाल की एक तर 14 वर्षानं त्याला 2 मुलं झाले, जुळी मुलं झाली. हॉस्पिटलने प्रचंड अशी फी आकारले, ती देऊ शकत नसल्यामुळे त्या तरुणानं त्या ठिकाणी आत्महत्या करून आपलं जीवन संपवलंय. ह्या घटनेकडे तुम्ही कसं पाहता आणि यासाठी तुम्ही आता काय करणार आहात? अतिशय निंदनीय घटना घडलेली आहे. आम्ही त्या घटनेचा निषेध करतो, त्या हॉस्पिटलचा निषेध करतो, कारण आम्ही स्वतःहून त्या पोलीस स्टेशनला जाऊन तो जो FIR घेतलेला आहे त्याविषयी आम्ही चौकशी करणार आहोत. कारण की सगळ्यात पहिलं म्हणजे एखादी व्यक्ती ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये जाते तर तिथल्या सोशल वर्करचं काम आहे की त्या व्यक्तीचं उत्पन्न काय आहे ते तपासून घेणं, आणि तो समजा अल्प उत्पन्न गटात असेल तर त्याला ती सुविधा मिळवून देणं हे त्यांचं काम आहे. परंतु त्यांनी त्याची चाचपणी न करता त्याला पैसे भरायला भाग पाडले आणि तो बिचारा अतिशय दुर्बल असल्यामुळे, तो मनानेही अगदी कमजोर असल्यामुळे त्याला ती परिस्थिती झेलू शकला नाही, म्हणून त्याने आत्महत्या केली. त्यासाठी आमचं रुग्ण हक्क परिषदेचं असं म्हणणं आहे की केवळ FIR त्यांच्या ट्रस्टीवरती व्हावा आणि चॅरिटी कमिशनरवरती सुद्धा व्हावा आणि या आरोग्य मंत्र्यांवरती व्हावा, कारण की याला जबाबदार हे सर्व लोक आहेत. हे लोकसेवक आणि लोकप्रतिनिधी हे आपली पोळी भाजून खाण्यासाठी हे सामान्य जनतेला या योजना माहिती पडून देत नाहीत आणि त्यामुळे अशा घटना घडत आहेत. त्यामुळे आम्ही विशेषतः याविषयी आम्ही आरोग्य मंत्र्यासहित जेवढे संबंधित अधिकारी आहेत, पदाधिकारी आहेत,
हॉस्पिटलचे पदाधिकारी आहेत त्यांच्या सगळ्यांवरती कुणाचा गुन्हा दाखल करावा अशी आमची विनंती असणार आहे. रुग्णालयामध्ये रुग्ण दाखल आहे आणि हॉस्पिटलने रुग्णालयानं रुग्णाला डिस्चार्ज देताना त्याची फी आम्हापाशी आकारलेली आहे. अशावेळी रुग्ण आणि त्याचे नातेवाईक अडचणीत येतात. अशावेळी तुम्ही लोकांना काय आवाहन कराल? प्रथम सर्वांना जय भीम. मी प्रमोद नाना जाधव, मुंबई संघटक. अशावेळी एकच आवाहन करू शकतो की ज्यांना रुग्ण हक्क परिषद हे बरेच लोकांना माहिती आहे, तरी पण काही लोक त्याचा उपचार घेत नाही आमच्याकडून. तर त्यांनी जी काय समस्या असतील आपले, तर आपण संकोचपणे आमच्याकडे येऊन जे काय तुमचे हॉस्पिटलचे प्रॉब्लेम असतील, बिलाचे असतील किंवा तुम्हाला ॲडमिशनचे असतील, ते आपण निर्देश आपण करून देऊ. याच मुद्द्यावर अजून तुम्ही रुग्णांना सविस्तरपणे काय आवाहन कराल? अगदी चांगला प्रश्न आहे, कारण की लोक ह्या कायद्यापासून अनभिज्ञ आहेत, ह्या सुविधेपासून अनभिज्ञ आहेत. त्यामुळे शक्यतो असं सर्रास घडतं की लोक ऍडमिट होतात, ज्यांची कॅपॅसिटी असते 50,000 ते 1,00,000 रुपये भरण्याची, ते सहज ऍडमिट होतात, दाखला घेतात, परंतु त्यांचं बिल हे 5 ते 6 लाखावर ज्यावेळी होतं त्यावेळी त्यांना फार त्यांना अडचण येते पैसे भरायला. तर त्यावेळी जर ते आमच्याकडे आले किंवा आम्हाला माहिती मिळाली तर आम्ही सर्वप्रथम त्याचे उत्पन्नाची तपासणी करतो आणि त्यानुसार आम्ही त्याच्यावरती कारवाई केली जाते. समजा एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न 1,80,000च्या आतमध्ये असेल, त्याला शक्यतो आम्ही मोफत उपचार करण्यासाठी जी प्रोसेस आहे आपली चॅरिटी कमिशनरला कडून पत्र मिळवणे आणि उत्पन्न दाखला दाखल करून आपण त्यांना समाजसेवकांना आपण ते पत्र पुरवतो आणि त्यानुसार त्यांना मोफत उपचार दिले जातात. अशा प्रकारे आपण त्यांना मदत केली आहे. आता हे जे मगाशी आपली चर्चा झाली नवी मुंबईची, तर आपण त्या प्रकरणात साधारण कधी लक्ष देणार आहात, कधी जाणार आहात? शक्यतो या पुढच्या म्हणजे उद्याच्या दिवसापासून आम्ही तिथे जाऊन शक्यतो आम्हाला त्या हॉस्पिटलच्या विरोधात एक आंदोलन घ्यावं लागेल, कारण की लोक अजून झोपलेले आहेत. कारण या हॉस्पिटलांमधून अनेक लोकांना उपचार दिले जाऊ शकतात, कारण आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये जवळपास शेकडो हॉस्पिटल आहेत, चॅरिटेबल हॉस्पिटल आहेत. आज जी आपल्याला नायर, KM, JJ हॉस्पिटलला जी गर्दी दिसते, जर ह्या हॉस्पिटलच्या राखीव खाटा जर यांनी पूर्णपणे गरिबांसाठी खुल्या केल्या तर तिथली गर्दी नक्कीच कमी होईल. परंतु हे आपला पैसे कमवण्याचा गोरखधंदा चालवण्यासाठी हे सामान्य जनतेला या कायद्यापासून वंचित ठेवत आहे. मी आपल्याला शेवटचा प्रश्न विचारेन की धर्मादायी दृष्ट्या मोफत म्हणा किंवा अल्प दरात म्हणा जी मदत करणारी रुग्णालये आहेत, अशी मुंबईमध्ये किती रुग्णालये आहेत आणि त्यांची काय नावं सांगाल? जवळपास अशी बरीचशी रुग्णालय आहेत. त्यापैकी मी तुम्हाला धर्मादायी रुग्णालयांपैकी हिंदुजा हॉस्पिटल आहे, कोकिलाबेन हॉस्पिटल आहे, जसलोक हॉस्पिटल आहे, बॉम्बे हॉस्पिटल आहे, लीलावती हॉस्पिटल आहे, ब्रिज कॅन्डी हॉस्पिटल आहे, नानावटी हॉस्पिटल आहे, बांद्रा होली फॅमिली हॉस्पिटल आहे, हिरानंदानी हॉस्पिटल आहे. अशापैकी बरीचशी जी महागडी हॉस्पिटल जी आहेत जिथे गरीब माणूस जायला धजावतो, कारण की त्यांना माहिती असतं की इथे गेल्यावरती कमीत कमी 4 ते 5 लाख रुपये खर्च आहे. जरी ऍडमिशन घ्यायचं झालं, दाखला घ्यायचा, तरी 50 ते 1 लाख रुपये लोक डिपॉझिटच मागतात. त्यामुळे शक्यतो सामान्य माणूस, गरीब माणूस जाते नाही, त्याकडे फिरकत नाही. मुळामध्ये धर्मादाय आयुक्ताच्या कायद्यानुसार आणि उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार या सर्व हॉस्पिटलांना या गरिबांना उपचार मिळवून देणं हे बंधनकारक आहे. परंतु लोक अजूनही कायद्यापासून फार वंचित आहेत. त्यातलं ज्ञान नसल्यामुळे हे लोक जात नाहीत आणि त्यांना जागृत करण्यासाठी आणि लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सतत लोकांसाठी काम करीत आहोत. रुग्णालयामध्ये आत्ता जे रुग्ण ॲडमिट असतील किंवा पैसे नाहीत म्हणून हॉस्पिटलला जात नसतील, अशा लोकांना तुमच्याशी संपर्क साधायचा असेल तर आपला नंबर लोकांच्या माहितीसाठी सांगा. नक्की. नाव सांगा आणि नंबर सांगा.
आमच्या कार्यालयाचं नाव आहे रुग्ण हक्क परिषद. कार्यालय आहे आमचं शिवडी येथे, गणेश नगर नंबर 2, आचार्य दोंदे मार्ग, शिवडी, मुंबई नंबर 15. आणि आमचा संपर्क क्रमांक आहे, नाव सांगा. प्रवीण शिवराम पवार. मोबाईल नंबर आहे 9967 441 5959, 9967 41 5959. आणि दुसरा एक मोबाईल क्रमांक आहे जो प्रमोद नाना जाधवांचा आहे, 8591 406551, 8591 406551. हे 2 संपर्क क्रमांक आहे. आपण कधी 24 तासात काही कुणाला अडचण असली त्यांनी या 2 नंबरवरती 24 तास कधी फोन करावा आणि आपल्याला मदत केली जाईल. धन्यवाद. जय. नमस्कार. आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा. रेशन दुकानात काळा बाजार, पाणी खात्यात पाणी मुरतंय, पोलीस ऐकूनच घेत नाहीत, अनधिकृत बांधकाम करणारी माफिया, पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही, प्रशासन निद्रा अवस्थेत. थांबा, घाबरू नका, आम्ही आहोत तुमच्यासोबत. समाजातील अनिष्ट प्रवृत्तींना आरसा दाखवण्याची आणि अन्यायाला वाचा फोडण्याची आम्ही हिंमत दाखवतो. साथ तुमची, हिंमत आमची. होला हो करता येत नाही आम्हाला. आम्ही प्रश्न विचारणारच धडक बेधडक. महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा. चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. आपल्या सातत्यपूर्ण सहयोगाबद्दल धन्यवाद. तानाजी कांबळे, संपादक